राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सोयाबीन क्षेत्र वाढीची शक्यता वर्तवली जाते। मक्याखालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। एल निनोमुळे कमी पावसाचा अंदाज आणि वाढलेल्या दरामुळे यंदा देशात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यंदा शेतकरी ऊस व मक्का यासारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतील, अशा प्रकारची शक्यता शेतकरी व सोयाबीन उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। कांदा खरेदी दर धोरणामधील विसंगतीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होते। बाजारभावांपेक्षा केंद्राकडून कमी दर देण्याचा चौथ्यांदा प्रकार घडलेला आहे। किसान क्रेडिट कार्ड नियमामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे बघा। कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या प्रक्रियेमध्ये अधिक स्पष्टता। पीक हंगामाची एक समान व्याख्या असलेले कर्ज वर्गीकरणातील गोंधळ हा कमी होणार आहे। वेळेमध्ये कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार। 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरती तारण सवलत कायम राहणार आहे। खेळते भांडवल आणि गुंतवणूक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ढेपीची दरवाढ झालेली असून सोयाबीनचे दर आता 7,000च्या वरती गेलेले आहे। सोयाबीन दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यालाच होतोय। आवक 1200 ते 1500 क्विंटल होत आहे। आधारभूत किमतीने ज्वारी खरेदीची मुदत ही 10 दिवसांवरती आलेली आहे। 14 केंद्रांमध्ये खरेदी सुरू करण्यात आलेली आहे। मान्सूनची प्रतीक्षा ही कायम असून पावसाची 78.7% तूट दिसून येते। जून अर्धा संपला तरी कोकण, नाशिकसह विदर्भातील चिंताजनक स्थिती आहे। 23 जूनपासून महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होणार। नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालेला असून 23 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगाने पुढे सरकणार आहे। लेबनॉनवरती इस्रायलचे भीषण हल्ले झालेले आहे। अमेरिका इराण चर्चा धोक्यामध्ये आहे। हल्ल्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला असून मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे। होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद झालेली आहे। ठिबक तुषारचे अनुदान थकलेले असून प्रतिथेंब पीक मिळणार कसे? 2.69 कोटींचे अनुदान मिळणार कधी? अकोला जिल्ह्यातील 1324 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे। केवळ 60 ते 70% चलन पुरवठा। रिझर्व्ह बँकेला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र देण्यात आले। खरीप हंगामामुळे रोकड व्यवहार वाढलेले असून एटीएममध्ये नो कॅश असल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहे। पावसाच्या थेंबासाठी बुलढाणा जिल्हा तहानलेला आहे। 20 दिवसामध्ये केवळ 65% बरसला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जूनमध्ये 94.6% पावसाची तूट दिसून येते। जळालेल्या रोहित्रामुळे कनारखेड शिवारामध्ये सिंचन ठप्प झालेले असून पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे। 4 दिवसांपासून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे। कपाशीचे पीक कोमजण्याची शेतकऱ्यांना भीती व्यक्त होते। शेतकऱ्यांना उद्योजक बना कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी 33% अनुदान मिळणार। शेतकरी उत्पन्न वाढीसाठी शासनाची योजना आहे। बापरे, यंदा सोलापूर जिल्ह्यातील 269 गावांना पुराच्या संभाव्य धोक्याची शक्यता आहे। 3 नव्या रेस्क्यू बोटांची मागणी केली जाते। सिद्धेश्वर तलावामध्ये बचाव सुरू असून आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवरती। विजेसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश। अभिजित पाटील, पाणी वेळेवरती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान होते। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। कर्जमाफी, पाणी टंचाई, दारूकांडाचा मुद्दा गाजणार। मालेगाव तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी जून सुद्धा कोरडाच गेलेला आहे। अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊसही गायब झालेला असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पावसाअभावी द्राक्ष लागवड हंगामावरती अनिश्चिततेचे सावट असून रूटस्टॉकची वाढ रखडलेली आहे। रोपवाटिका व्यावसायिकांसह शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे। सिन्नर तालुक्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळतोय। दिवसा शेतीला 6 तास 3 फेज वीज मिळणार। 132 kV उपकेंद्र कार्यान्वित। पाऊस लांबल्यामुळे द्राक्ष हंगाम अनिश्चित आहे। रूपस्टॉकची वाढ रखडलेली असून रोपवाटिका व्यवसायाला संकटामध्ये। सुरगाणा तालुक्यामध्ये पावसाची दडी पडलेली असून स्ट्रॉबेरी शेतीसह भात आणि नागलीच्या पेरण्या सुद्धा रखडलेल्या आहे। महागडी बियाणे, खतांचे वाढते दर, मशागतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। सवलतीच्या प्रवासासाठी 2,98,000 महिला ज्येष्ठ प्रवाशांनी काढले NCMC स्मार्ट कार्ड।
गाळोपसला शेतामध्ये टाकला 5,000 शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाली. बीड जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यात 3,01,233 घन मीटर गाळाचा उपसा करण्यात आला. प्रशासनाचा चाऱ्याचा दावा ठरतोय कांगवा. प्रशासन म्हणते ऑल इज वेल, जनावरांची मात्र होते उपासमार. 15 जूनची मुदत संपल्याने मोफत धान्य वाटपासह रेशनिंग यंत्रणा ठप्प झालेली आहे. वाहतूकदारांनी धान्य वेळेमध्ये न पोहोचवल्यामुळे समस्या होत आहे. 72% लाभार्थी धान्यापासून वंचित आहे. बदनापूर तालुक्यामध्ये शाळांची दुरावस्था झालेली आहे. 83 वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये आहे. गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून आकांक्षित जिल्हा कार्यालयाअंतर्गत भौतिक सुविधांची मागणी केली जाते. सांडलेल्या सोयाबीनवरून वाद होत आहे. व्यवहार कोलमडलेले असून खरीपाच्या तोंडावरती अडचण निर्माण होते. मुनीम तसेच हमालांमध्ये वाद निर्माण होतोय. मे अखेर 5 तर जूनमध्ये थेट 19 टँकर 208 अधिग्रहण. धाराशिव भूम तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे संकट गैरे आहे. विदर्भावरती चिंतेचे ढग असून पाऊस हरवला तरी कुठे. 23 वर्षामध्ये 9व्यांदा उशिरा आगमनाची स्थिती झालेली आहे. खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला असून पाणी टंचाईच्या संकटाची चाहूल लागलेली आहे. मान्सूनला ब्रेक. पाणी कपातीची शक्यता असून पाऊस लांबल्याने पेच निर्माण होतोय. उद्योगांसह पाणीपुरवठा योजनांना बसणार का फटका, निर्बंध लागणार. भंडारा जिल्ह्यात फळबाग लागवडीला गती आलेली असून 700 हेक्टरवरती लागवडीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. मगरा रोहे अंतर्गत लाखनी तालुका आघाडीवरती असून लाखांदूरला सुधारण्याची संधी आहे. पडरे पाण्या हौदे शिवार आता पाणी पाणी. मृग गेला कोरडाच. आता आदरांवरती शेतकऱ्यांची मदार आहे. पावसाळापूर्व नियोजनासाठी वाढली लगबग. साहित्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. ऊसनवारी करून पेरले पण अद्याप उगवलेच नाही बियाणे. पावसाची हुलकावणी. गौरी परिसरामध्ये दुबार पेरणीचे सावट दिसून येते. ई-पॉस सॉफ्टवेअर बंद असून हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित आहे. धान्य वितरणाची मुदत वाढणार का. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2.25 लाख लाभार्थी आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनो जैविक खतांचा वापर करा, महेंद्र ठोकळे म्हणाले. खेत बचाव अभियानांतर्गत त्यांनी मार्गदर्शन केले. ई पीक पाहणी सुलभ होणार. नियुक्त केलेले सहाय्यक करणार पीक नोंदणी. 15 जुलैपासून करणार सर्वत्र अंमलबजावणी. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे ETV लसीकरण होणार. पशुपालकांचा प्रतिसाद. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा आणि पिके निरोगी ठेवा. खतांच्या खर्चामध्ये बचत होते. पिके विविध कीड व रोगांपासून सुरक्षित राहतात. कुही तालुक्यामध्ये 18,500 हेक्टरमध्ये होणार कपाशी पिकाची लागवड. शेतकऱ्यांना बियाणे मोफत मिळणार पण मातीचा नमुना द्यावा लागणार. शेतजमिनीची सुपीकता समजणार. उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण. मेघगर्जनेसह कधी पाऊस. मान्सूनची वाटचाल कशी. हवामान तज्ज्ञ काय म्हणतात. यंदाच्या वर्षी शेतीचे गणित कसे असणार याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार. पांढरकवडा तालुक्यामध्ये बेकायदेशीर तेंदूफडी. लाखो फुडके धोक्यामध्ये. अनेकदा तक्रारी करून सुद्धा कोणतीच कार्यवाही नाही. साखर कारखानदारांच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय जाहीर करू असे शाह म्हणाले. साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळास ग्वाही देण्यात आली. अपात्र 112 कोटींबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन. स्पर्धा परीक्षेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला 69 नवे केंद्र प्रमुख. तरीसुद्धा 37 पदे रिक्तच आहे. रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामकाजावरती याचा परिणाम होतोय. पदभरतीनंतर प्रशासन सक्षम होण्यास मदत झालेली आहे. मृग नक्षत्र सरले तरी मान्सून गायब झालेला आहे. बळीराजा हवालदिल झालेला असून वाढत्या उकड्यामुळे रस्तेही पडले ओस. पाणी टंचाईचे संकट गडद झालेले आहे. तांदूळ डाळींना महागाईचा तडका बसत असून खाद्यतेलामध्ये सुद्धा दरवाढीचा भडका उडतोय. इंधन दरवाढीने चिंता होते. पाऊस लांबल्याने डोईवरती दाटले भावाळीचे ढग. बजेट कोलमडले. भाताचे कोठार पावसाअभावी धोक्यामध्ये सापडलेले आहे. दुबार पेरणीचे संकट असून शिराळा तालुक्यातील हे चित्र आहे. शेतकरी हवालदिल झाले. कडक उन्हामुळे पिके करपण्याची चिन्हे. अर्धा मान तालुका आला टँकरवरती. सातारा जिल्ह्यातील 116 गावांना कोरड पडलेली आहे. 391 वाड्यांनाही पुरवठा होतोय. जूनमध्ये 1.5 लाख लोकांची पाण्यासाठी वणवण होते. रावेर तालुक्यामध्ये कूपनलिका आटल्याने केळी बागा धोक्यामध्ये सापडलेल्या आहे. बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची नव्या ट्यूबवेलसाठी धडपड होते. काहींवरती बागा सोडून देण्याची वेळ आलेली आहे. गिरणा धरणाचे आवर्तन अखेर सुटलेले असून नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळतोय. पिण्याच्या पाण्यासाठी 5वे आवर्तन. भडगाव, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यांना याचा फायदा होतोय.
जालना जिल्ह्यामध्ये 53 जलसाठ्यांची गाळमुक्ती होत असून शेतकऱ्यांना 35 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारसाठी 2.32 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे काउंटडाऊन सुरू झालेले असून 10 दिवस हाती 1 जुलैपासून होणार कारवाईला सुरुवात। शेतीपंपाची वीज कनेक्शन बंद केल्याने संताप व्यक्त होतोय। ऊस, कांदा व भाताची रोपे वाया जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे। मृगामध्ये वैशाख वनव्याची दाहकता, बळीराच्या चिंतेमध्ये मदार उद्यापासून सुरू होणार आद्र नक्षत्रावरती। पेरणी खोळंबलेली असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। पावसाअभावी कोल्हापूर जिल्ह्यातील ही स्थिती आहे। कृषी सेवा केंद्रांना खरेदीची प्रतीक्षा आहे। वारणा पट्ट्यामध्ये ड्रोन सखी सज्ज झालेले असून कृषी क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानाने सहभाग वाढणार। वारणातर्फे 50% अनुदान। पाझर तलाव हे ठणठणीत असून भातरोपे करपू लागली। शिराळा तालुक्यातील हे चित्र आहे। दुबार पेरणीचे संकट, पावसाची प्रतीक्षा। 2 वर्षांमध्ये खते मागलेली असून 800 रुपयांनी मागलेले आहे। उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचे गणित सुद्धा कोलमडलेले आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशा प्रकारची मागणी केली जात आहे। सांगली जिल्ह्यामधून वर्षामध्ये कृषी मालाची निर्यात दुप्पट झालेली आहे। 24-25 मध्ये 64,000 टन साचा समुद्रपार। या वर्षामध्ये 1.11 लाख टन शेतीमाल विदेशी गेलेला आहे। मका, द्राक्षे, भाजीपाला टक्का वाढलेला असून जागतिक बाजारामध्ये जिल्ह्याचा ब्रँड बनलेला आहे। 2 वर्षातील आशादायक चित्र दिसतंय। पाऊस लांबल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। गौलेमध्ये भात रोपे वाचवण्यासाठी धडपड केली जाते। राबांना पाईपने पाणी पुरवठा। बीड जिल्ह्यातील 81 लघु प्रकल्प पडले कोरडे। जून अर्धा संपला, पावसाची दडी, भीषण पाणी टंचाईचे संकट असून प्रशासनाकडून उपाययोजना। लासलगाव केंद्राकडून कांदा खरेदी प्रति किलो 80-85ची वाढ झालेली आहे। बफर स्टॉकसाठी प्रति क्विंटल 1730 दराने खरेदी। 20 जूनपासून निर्णय लागू करण्यात येणार। आले दर झाले दुप्पट, प्रति गाडी दर 47 ते 49 हजारांवरती। महिनाभरामध्ये विक्रमी सुधारणा झालेली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक चित्रच आहे। कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुणे, सोलापूर, अहिल्यानगरसाठी अनुदानावरती तूर, मूग बियाण्याची वाटप होणार। पुणे विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेऊरकर यांच्याकडून माहिती देण्यात आली। विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे। पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूचा मुद्दा। स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट, घर बंद तरीही बिल दणक्यामध्ये। महावितरणने मीटर बसवला पण 20 ग्राहकांचा विश्वास गमावलेला आहे। वरुणराजा रुसला असून बळीराजा फसलेला आहे। जून संपत आला तरी पावसाचा थांगपत्ताच नाही। पेरणी सुद्धा खोळंबलेली आहे। पेरलेल्या शेतामध्ये बादलीने पाणी देण्याची वेळ आलेली आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून सर्वात अगोदर माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा।